नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जवळजवळ 559 जागांची भरती होणार आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने लिपिक म्हणजे क्लार्क आणि शिपाई ही पदं आहेत आणि त्या 559 पदांच्या भरतीसाठी सगळेजण सज्ज झालेले होते आणि त्या दृष्टीने सगळ्या हालचाली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुरू होत्या. सांगली जिल्हा बँकेचे सर्व संचालक मंडळ त्यानंतर व्यवस्थापन मंडळ यांनी या नोकर भरतीसाठी जोरदार तयारी केलेली होती. परंतु या नोकर भरतीमध्ये म्हणजे यापूर्वी जी नोकर भरती झाली ती 440 जागांची, ती नोकर भरती बेकायदेशीरपणे झाली. अनेकांना गुणवत्तेच्या आधारावरती भरती झाली नाही, वशिल्याने ती भरती झाली, अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी त्यावेळेला सुद्धा स्वतंत्र भारत पक्षाचे नेते सुनील फराटे यांनी शासनाकडे केलेल्या होत्या आणि त्या संदर्भात त्यांनी चौकशीची मागणीही केलेली होती. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे दोघेही जण सत्तारूढ महायुतीचे आमदार आहेत. या दोघांनीही मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेमधली पूर्वीची नोकर भरतीची चौकशी करा, त्यावेळेला ज्यांची नेमणूक झाली त्या सगळ्यांच्या मुलाखती घ्यायला सांगा, चौकशी अधिकाऱ्यांना खास त्याच्यासाठी चौकशी समिती नियुक्त करा, ज्यांना तिथं संधी मिळालेली नाही त्यांच्या मुलाखती घ्या, अशा स्वरूपाच्या मागण्या त्यांनी केलेल्या होत्या आणि त्याचा पाठपुरावा अजून सुरू आहे. त्याच वेळेला नवीन नोकर भरती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्याची लगबग सुरू झालेली होती आणि कदाचित नोकर भरतीचा हा दिवाळी धमाकाच होईल. दिवाळीच्या काळातच ह्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होईल असं वाटत होतं. परंतु त्या दरम्यानच्या काळात सुनील फराटे, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेल्या खेपेला कुठल्या तरी बाहेरच्या एका संस्थेकडनं मदतीनं सगळी नोकर भरती केलेली होती, ती पारदर्शक झालेली नव्हती, गोरगरिबांच्या मुलांना त्याच्यामध्ये डावललं गेलेलं होतं, केवळ सगळी वशिल्याने भरती झाली ती. तसाच प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून या खेपेला पूर्णपणे ही पारदर्शक नोकर भरती व्हावी, गुणवत्तेवर आधारित व्हावी आणि त्यासाठी ऑनलाईन टेस्ट झाली पाहिजे, ऑनलाईन परीक्षा झाली पाहिजे नोकर भरतीसाठी, अशी त्यांनी आग्रहाची मागणी केली होती. ही मागणी केल्यानंतर शासनानं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक आदेश दिला आणि त्यानुसार IBPS ही जी संपूर्ण राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्ये नोकर भरतीसाठी संस्था मदत करते त्या संस्थेची मदत घेतली पाहिजे, टाटा सर्व्हिसेस या संस्थेची मदत घेतली पाहिजे, अशा स्वरूपाचा आदेश हा जिल्हा मध्यवर्ती बँकेला शासनानं दिला होता, म्हणजे सहकार खात्यानं दिला होता. परंतु त्या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेनं असं म्हणतात, म्हणजे सुनील फराटे यांचं म्हणणं असं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शासनाच्या ह्या आदेशाला आव्हान देण्यासाठी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली की असं एकाच बँकेला तुम्हाला कसा काही आदेश देता येतो, बाकीच्या राज्यातल्या सर्वच जिल्हा बँकामध्ये अशा पद्धतीची नोकर भरती सुरू आहे आणि जे पॅनल शासनानं केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे, त्या पॅनलनुसार आम्ही एखाद्या संस्थेकडे काम देत असतो. त्यामुळं आम्ही काही बेकायदेशीर भरती यापूर्वी केलेली नाही आणि यापुढेही करणार नाही. जी पॅनल आहे त्या पॅनलमधल्या संस्थेकडनंच आम्ही भरती करणार, अशा स्वरूपाचं एक याचिका जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे हायकोर्टात दाखल झाल्यामुळं शासनानं म्हणजे त्यानंतर पुन्हा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आणि सुनील फराटे यांनी शासनाकडे पुन्हा तगादा लावला की आता या संदर्भात तुम्ही धोरणात्मक निर्णय घ्या. आणि शासनानं आता असा धोरणात्मक निर्णय घेतलाय, संपूर्ण राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांनी ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीनंच नोकर भरती केली पाहिजे, ती गुणवत्तेवर आधारित असली पाहिजे. त्यासाठी IBPS आणि टाटा सर्व्हिसेस आणि MKCL या संस्थांचीच मदत घेतली पाहिजे. या तिन्ही अधिकृत संस्था आहेत नोकर भरतीसाठीच्या, यांच्या मार्फतच किंवा यांच्या मदतीनंच नोकर भरती झाली पाहिजे, अन्य कोणत्याही संस्थेतर्फे अशी नोकर भरती चालणार नाही, असं स्पष्ट आदेश आता राज्याच्या सहकार खात्यानं सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांना बजावलेला आहे. त्यामुळं आता हा धोरणात्मक निर्णय झालाय आणि त्यामुळं आता केवळ सांगली जिल्हा बँकेतच नव्हे तर राज्यातल्या सर्वच बँकांमधली नोकर भरतीला एक प्रकारे आता मनमानी पद्धतीनं जी होती अशी तक्रार होती त्याला चाप बसलाय, असं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे. आणि या अपारदर्शक भरती जी होत होती त्याला ब्रेक लागलेला आहे.
आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीचा आदेश काढायला सांगितलेला आहे त्यानुसार आता पैशाचं आमिष दाखवून नोकऱ्या बळकावण्याचा किंवा विकण्याचा जो प्रकार आहे त्याला आळा बसलेला आहे असं सदाभाऊ खोत यांनी एका त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हणलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी या संदर्भातल्या आदेशाबद्दल असा धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचंही मनपूर्वक अभिनंदन केलेलं आहे. आणि यापुढे गरिबांच्या मुलांना वशिला नसताना किंवा पैशाचं त्यांचं पाठबळ त्यांच्याकडे नसताना नोकरी मिळायचा मार्ग आता मोकळा झालाय असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे. सुनील फराटे यांचं मात्र म्हणणं असं आहे की आता जी एकूण नोकर भरती होणार होती 559 जागांची त्या संदर्भात सुद्धा चौकशी झाली पाहिजे. यापूर्वी काही त्या संदर्भात काही लोकांची चर्चा झाली आहे का, काही वाटाघाटी झाल्या आहेत का, या संदर्भातली सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी सुनील फराटे यांची म्हणणं आहे. शासनानं आणखी त्या आदेशात असं म्हणलेलं आहे की जी नोकर भरतीची जाहिरात काढायची ती सुद्धा या शासन निर्णयाच्या अधीन राहूनच प्रत्येक बँकेनं काढली पाहिजे. त्याचबरोबर मूळ जे त्या जिल्ह्यातले लोक आहेत त्या जिल्ह्यातल्या 70% लोकांना या नोकर भरतीमध्ये संधी दिली पाहिजे आणि 30% लोकांना बाहेरच्या जिल्ह्यातल्या संधी देता येईल. पण मूलतः 70% लोक हे सांगली जिल्ह्यातलेच, म्हणजे आता समजा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकर भरती करायचं ठरवलं तर सांगली जिल्ह्यातल्याच लोकांना त्याच्यामध्ये संधी मिळाली पाहिजे. आता हा असा निर्णय झाल्यामुळं आणि 3 संस्थाच शासनानं आता सक्तीच्या केलेल्या असल्यामुळं त्यांच्या मार्फतच नोकर भरती होणार असल्यामुळं ऑनलाईन परीक्षा होणार आहे. आता पारदर्शक पद्धतीनं सगळी नोकर भरती होणार आहे. त्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या एकूण सगळ्या वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे. सगळीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये नोकर भरतीसाठी तयारी चालली. ती संचालकांची, काही संचालकांची, व्यवस्थापक मंडळातल्या काही लोकांची लगबग चाललेली होती आणि त्या दृष्टीनं चर्चा, वाटाघाटी अशा सगळ्या प्रक्रिया सुरू होत्या. या सगळ्याला जबरदस्त एक हादरा बसलेला आहे शासनाच्या या आदेशामुळं. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्तानं एकूणच सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजेच महायुती किंबहुना खरं म्हणजे नुसता भारतीय जनता पक्ष आणि सर्व इतर पक्ष यांच्यामध्ये एक राजकीय संघर्ष सुरू आहे आणि त्या संघर्षाचा परिणाम म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीवर पहिल्यांदा बंधनं आली आणि आता सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरतीच्या संदर्भात बंधनं आल्यामुळं आता हा निर्णय, धोरणात्मक निर्णय संपूर्ण राज्यातल्या जिल्हा बँकांना लागू झालेला आहे आणि हा फार मोठा निर्णय आहे असं सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे. संपूर्ण जिल्ह्यातल्या, राज्यातल्या सगळ्या जिल्हा बँकातली नोकर भरती आता पारदर्शक पद्धतीनं होईल, गुणवत्तेवर आधारित होईल. तिथं वशिला चालणार नाही, दबाव चालणार नाही, राजकीय दबाव चालणार नाही आणि त्यामुळं आता खरोखरच गोरगरिबांच्या मुलांना नोकरी मिळायचा मार्ग मोकळा झालाय असं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे. पाहूया आता नेमकं काय होतंय ते. दिवाळी धमाका तर आता मागं पडलेलाच आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतला आणि आता हा नवीन आदेश आल्यामुळं तर आणखीनच संकट, म्हणजे जे ह्या खटपटीमध्ये होते जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरती करायची आहे, इथलंच असं नव्हे बाहेर सुद्धा त्या सगळ्यांनाच एक प्रकारे हा मोठा दणका बसलेला आहे असं मानलं जातंय. पाहूया नेमकं आता काय होतंय ते. शासनाच्या या आदेशाबद्दल हायकोर्टामध्ये आता यांनी रीट केलेलंच आहे. त्या संदर्भात काय होतंय तेही आपल्याला कळेल. पाहूया नेमकं सांगली जिल्ह्यातल्या नोकर भरतीबद्दल, जिल्हा बँकेतल्या नोकर भरतीबद्दल काय होतं ते. पण तूर्त तरी सध्या ज्या हालचाली सुरू होत्या त्याला फार मोठा फटका बसलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.